माझा जनसंपर्क कार्यालयाचा बोर्ड पूर्व नागपूरमध्ये आजपासून नाही आहे. मी विधान परिषदच्या 6 जिल्ह्याचा आमदार झाल्यानंतर 4.25 वर्षापासून माझ्या कार्यालयावर तो बोर्ड आहे. एक तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता हे जे आहे ज्यांनी चिखलफेक केली हे मठ्ठबुद्धी आहे. हे 4 वर्षानंतर याची झोप उघडली आणि बोर्डावर आमदार लिहिलाय, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन राहिले. मला विधान परिषदच्या विधिमंडळाच्या कायद्यानुसार मला परवानगी आहे की मी या 6 जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यालय उघडू शकतो, माझ्या नावासोबत आमदार लिहू शकतो. यांचा बाप जरी आला तरी तो बोर्ड हटणार नाही आणि असे अनेक बोर्ड आम्ही लावू. काँग्रेस वाल्याच्या नेत्यांनी आणि त्यांच्या अध्यक्षांनी त्यांची कानपिच्ची करण्याची आवश्यकता आहे. स्वतः विकास ठाकरे हे नागपूर पश्चिमचे आमदार आहेत. अगर त्यांच्या आमदाराच्या याच्यामध्ये एखादा विधान परिषदेचा सभासद अगर म्हणत असेल का मी पश्चिमचे आमदार आहोत, तर ते त्या गोष्टीला ते सहन करणार आहे का? आंबेडकर चौकामध्ये 4 वर्ष अगोदर त्यांचं कार्यालय खुललं होतं आणि तेव्हापासून ते टोटली कार्यालय बंद होतं. आम्ही ते पाहिलं नाही का बोर्ड लागते, कोणी आम्ही ढुकून बी पाहिलं नाही. परंतु मीडियाच्या माध्यमातून जेव्हा 15-20 दिवस अगोदर जेव्हा माहिती मिळाली आणि जेव्हा त्याच्यामध्ये बोर्डमध्ये वाचले, तर त्यांनी आमदार अभिजित वंजारी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र म्हटलं आहे. हा त्याला कायद्याने अधिकार नाही आहे. जनप्रतिनिधी कायद्याची त्यांनी उल्लंघन केला. तो ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या विधान परिषदेचा तो आमदार, तो काही पूर्व नागपूरचे आमदार नाही आहे. त्यांनी 1 नाही 10 कार्यालय खोला, आम्हाला काही आमचं काही म्हणणं नाही आहे. त्याला अगर एवढा शौक त्याला आहे तर त्यांनी पुन्हा चुनाव लढाव. या पूर्व नागपूरच्या जंगे मैदानामध्ये पहिले बी लढला होता. आता तो 24 मध्ये इथून त्याने पड काढला. आता 29 मध्ये पुन्हा ये म्हणा. लेकिन अशी खिचोरीपणा, सस्ती लोकप्रियता हासिल करण्यासाठी तो वारंवार अशा प्रकारचे उद्योग धंदे करतो.